हे असा इतका वेळ लागणार असेल तर आपलं पुढचं काम कधी करायचं आपण, आरुषने विचारलं. अरे तोच तर सगळा लोचा आहे आणि ही गोष्ट परी मॅडमना सांगूनही उपयोगाची नाहीये. त्या ऐकूनही घेणार नाही, अखिल म्हणत होता. अरे यार अवघड आहे मग, म्हणत मान हलवत पाणी पिण्यासाठी म्हणून आरुषने समोरची बॉटल उचलली आणि सहजच त्याचं समोर लक्ष गेलं जिथून समोरच्या केबिनमध्ये परी त्याला कॉफी पिताना दिसत होती. अरेच्छा, ही एवढी समोर दिसते मला आणि हा एवढाच पडदा का बरं सरकवला आहे? माझ्यावर वॉच तर ठेवत नसेल नाही? तिच्याच बद्दल विचार करत असताना नेमकंच तिचंही त्याच्याकडे लक्ष गेलं. तसं त्याने काम करत असल्याचं भासवलं. कुछ तो गडबड है आरुष, तुम्हें सतर्क रहना पडेगा. तुम खुद चल के शेरनी के जबडे में जो आए हो, म्हणत तो उगाचच समोर पडलेली फाईल चालू लागलेला. आपण ऐकत आहात इश्क रिस्क या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय इश्क रिस्क भाग 10. मानसीला हसू काही कंट्रोल होत नव्हता, पण तिथं आता जास्त वेळ थांबून उपयोग नव्हता. परीसाठी काहीतरी आणणं गरजेचं होतं. ती पॅन्ट्रीमध्ये आली आणि मोबाईल बाहेर काढला. तिच्यासाठी पटकन नाश्ता ऑर्डर केला आणि तिच्यासाठी गरमागरम कॉफी केबिनमध्ये घेऊन आली. परी चिल कर आणि ही घे, तुझ्यासाठी गरमागरम कॉफी आणली आहे, जरा बरं वाटेल पोटात गेल्यावर, म्हणून तिनं तिच्यासमोर आणून ठेवलेला कॉफीचा मग ठेवला. थँक्स मानसी, म्हणून तिनं कॉफी पिण्यासाठी ओठाला लावली. कॉफी पोटात गेल्यावर तिला थोडं बरं वाटू लागलेलं. इकडं आरुष आणि अखिल त्याच्या केबिनमध्ये त्यांचे रिपोर्ट्स काढत बसले होते. ते रिपोर्ट बाहेर आल्यावर त्यावर आणखी अनालिसिस आणि प्रोसेस करणं गरजेचं होतं, पण रिपोर्ट यायला वेळ लागत होता. हे असा इतका वेळ लागणार असेल तर आपलं पुढचं काम कधी करायचं आपण, आरुष म्हणाला. तोच तर सगळा लोचा आहे ना यार, आणि ही गोष्ट परी मॅडमना सांगूनही उपयोगाची नाहीये. त्या ऐकूनही घेणार नाहीत, अखिल म्हणत होता. अरे यार अवघड आहे मग असं, म्हणत मान हलवता हलवता पाणी पिण्यासाठी म्हणून आरुषने समोरची बॉटल उचलली आणि सहजच त्याचं लक्ष समोर गेलं जिथून समोरच्या केबिनमध्ये परी त्याला कॉफी पिताना दिसत होती. अरेच्छा, ही एवढी समोर दिसते मला आणि हा एवढाच पडदा का बरं सरकवला असेल? का माझ्यावर वॉच तर ठेवत नाहीये नाही? तिच्याबद्दल विचार करत असताना नेमकंच तिचंही त्याच्याकडे लक्ष गेलेलं. तसं त्याने काम करत असल्याचं भासवलं. कुछ तो गडबड है आरुष, तुम्हें सतर्क रहना पडेगा. तुम खुद चल के शेरनी के जबडे में जो आए हो, म्हणून तो उगाचच समोर पडलेली फाईल चालू लागला. दुपारी लंचची वेळ झाली. परी घरी जाऊन जेवून यायचा विचार करत होती. मानसी, मी जेवायला घरीच जावं म्हणते. हो का, ठीक आहे ना, ये जाऊन, मी आहे. ओके चल मग, आता 1 वाजतोय, मी येईन 3 पर्यंत. मानसी म्हणाली आणि परी उठली. एक वार समोरच्या केबिनकडे पर्यायाने आरुषचं काय चाललंय ते पाहिलं आणि ती घरी जायला निघाली. सगळं जणू तिच्या बाहेर पडण्याची वाटच पाहत होते. ती असली की नेहमीच असं तंग वातावरण ऑफिसमध्ये राहायचं. काम एके काम, मग कधी चेष्टा मस्करी नाही, की कधी कोणाचा बर्थडे सेलिब्रेशन नाही, का कधी कोणाचं कौतुक नाही. हा, पण कधी कोणावर घरी जायची वेळ येईल हे मात्र सांगता येत नसायचं. आणि त्यामुळे फक्त गंभीर वातावरणाने ऑफिस भरलेलं असायचं. जिथे कोणाचाही जीव गुदमरेल असं ते वातावरण तिथं जास्त करून सगळेच तिच्या जाण्याची वाट पाहत असायचे. जिच्या जाण्याने थोड्या वेळासाठी का होईना एक चैतन्य पसरायचं. वातावरणात एक प्रकारचा सुटसुटीतपणा यायचा. परी घरी निघून गेली आणि स्टाफच्या हालचालींमध्ये किंचित सैलसरपणा आला. स्टाफमध्ये माणसंही आहेत. त्याची उपस्थिती लक्षात येण्याजोगा गोंगाट सुरू झाला. लंचसाठी बाहेर आलेल्या आरुषच्या कानावर एकदम स्टाफचं मोठ्याने बोलणारे मनमोकळे आवाज आले आणि त्यालाही तो बदल जाणवला. खालून जाऊन त्याने स्वतःसाठी एक पार्सल आणलं आणि ते खळखळून हसणारे चेहरे पुन्हा एकदा कॅन्टीनकडे जाताना त्याला दिसले. आता अचानक एवढा चिवचिवाट कसा काय सुरू झालाय बरं ऑफिसमध्ये?
ऑफिस टेबलवर बसलेल्या अखिलच्या शेजारी येऊन आरुष बसत म्हणाला, अरे साहजिक आहे ना, परी मॅम गेल्या असतील म्हणून. काय? हो मग काय, बिचारे तेही सगळे वाट पाहत असतील त्यांच्या घरी जाण्याची, तो हसत बोलला. साहजिकच आहे, पण मला नाही वाटत हे असं वातावरण असावं कामाच्या ठिकाणी. काम करायला मजा नाही येत यार. हो पण आता हे परी मॅमना कोण सांगणार? मी आहे ना, मी सांगेन, आरुष म्हणाला. तू तू ना राहूच दे. तू काही नसते उद्योग मागे लावून घेतोयस काय? का तुला जॉबवरून घरी जायची घाई झालीये? आधीच सकाळी गोंधळ घालून ठेवलायस तो काही कमी आहे का? आता काही केलंस तर तुझी रवानगी कायमची घरी होईल. सो आधी लंच करून घेऊ, कारण नंतर आपल्याला बरंच काम आहे. लक्षात आहे ना? रिपोर्ट आजच्या आज द्यायच्यात मॅडमना. हो लक्षात आहे माझ्या, तो उत्तरला आणि त्याने पार्सल सोडलं. पहिला घास तोंडात घेत विचार करू लागला, रिपोर्ट तर आज होणार नाहीयेत का? काय व्हायचं ते होऊ दे, मी काम तर करणार आहे. पण तिलाही इथंच नाही थांबवून घेतलं तर माझं नाव आरुष नाही. म्हणजे तिच्यासमोर काम करताना तिलाही कळेल की रिपोर्ट काढणं खाऊचं काम नाहीये. ॲटलिस्ट जेवढा वेळ द्यायला हवा तेवढा तर लागणारच ना. काही जादूची कांडी आमच्याकडे की फिरवलं की झालं काम. लंच झाल्यावर आरुषनी अखिल दोघंही आपल्या केबिनमध्ये येऊन काम करू लागले. मानसी ही दोघांचं काय चाललंय पाहायला त्यांच्या केबिनमध्ये आली. काय मग आरुष आणि अखिल, झाले की नाही रिपोर्ट? होतील ना आजच्या दिवसात? आज नाही होणार मानसी मॅम, मला नाही वाटत, आरुष स्पष्टपणे म्हणाला. आणि आरुष, परीला नाही हा शब्द ऐकायची सवय नाहीये, लक्षात ठेव. मानसी त्याला सुनावत म्हणाली. अरे त्याला आम्ही तरी काय करणार, रिपोर्ट निघायला अजून तासभर लागेल, मग त्यावर अजून काम करावं लागेल, आरुष सांगत होता. हो मानसी मॅम, त्यांनी सांगितलं तसंच लगेचच मी लावलं हो रिपोर्ट इम्पोर्ट करायला, पण इम्पोर्ट करायला वेळ लागतोय. त्याला काय करायचं तुम्हीच सांगा, अखिलही म्हणाला. आता बघा बाबा तुम्हीच, यात मी नाही काय करू शकत. मला येत असतं तर मीच केलं नसतं का? बरं मी येते म्हणत ती बाहेर पडणार एवढ्यात आरुषचे शब्द तिच्या कानावर पडले. काय मॅम तुमचं हे ऑफिस, सिरियसली तुम्ही साधं न्यू जॉईनीची ओळख सुद्धा करून देत नाहीस आपल्या स्टाफ सोबत. मानसी हे ऐकून उघडलेलं डोर तसंच सोडून वळली. हे आरुष, माझं स्वतःचं नाहीये हा ऑफिस आहे. आय एम जस्ट अन एम्प्लॉई हिअर लाईक यू. इथं परी मॅमचे रूल चालतात आणि तिला नाही आवडत नको त्या गोष्टींमध्ये वेळ घालवल्या. त्याला मी काय करू शकते? अहो पण आता नाही आहे ना ती, आय मीन त्या नाही आहेत. तसाही रिपोर्ट निघायला वेळ आहे, तोपर्यंत द्या ना करून ओळख तुम्ही. एक सांगू, कामाच्या ठिकाणी ना हसतं खेळतं वातावरण असायला हवं, म्हणजे काम आनंदाने होतं आणि चांगलं सुद्धा. खरं कंपनीच्या ग्रोथचं रहस्य यात आहे, आरुष तिला स्पष्ट करून सांगत होता. हो पटतंय मला. बरं चल, मी देते तुझी ओळख करून, पण लगेच जागेवर येशील हा, सांगून ठेवते. अखिल चला ना तुम्ही सुद्धा. नाही नको, मी बसतो इथेच. कुठून त्या टपकल्या तर माझ्यावर येईल सगळं. अखिलने आपले हात वर केले. अरे किती घाबरतोय हा, तू बस तर मग. चला मानसी मॅम आपण जाऊ म्हणत आरुष मानसी सोबत केबिन बाहेर आला. कधी बदलायचा प्रयत्न केला नाही का हो तुम्ही परी मॅमना? बघा ना आता त्या गेल्यावर सगळे कसे खुश आहेत, जणू काही वाट पाहत होते परी मॅमच्या जाण्याची. नाहीतर सकाळी आल्यापासून एक प्रकारचा दबाव वाटत होता ऑफिसमध्ये. पाहिलं का तुम्ही सर्वांचे चेहरे? आता कसं वाटतंय हे ऑफिसचं रूप पाहायला, तुम्हीच सांगा. आरुष बाहेर येताच विचारू लागलं तसं काही अंतरावर येऊन ते दोघंही थांबले. कळतं रे मला, पण आता काय करणार, तिचा स्वभाव असा आहे त्याला. मलाही वाटतं तिनं बदलावं, पण स्वभावाला औषध नसतं म्हणतात ना, असं कसं हो? आणि मैत्रीण आहे ना तुमची ती, एवढंही नाही जमलं तुम्हाला? तुला जमेल ना, करून दाखवशील. त्या दिवशी त्या हॉटेलमध्ये मी तुला पाहिलं आणि तू तुझं बोलणं प्रभावीपणे मांडलं तेही पाहिलं. खरं तर तेव्हाच माझ्यावर इम्प्रेशन पडलं तुझं. खरंच परीमध्ये बदल घडवणं सोपं आहे? म्हणजे हे वाटतं एवढं सोपं नाही आहे हा.
कालपर्यंत तुला इथं जॉईन करून घेताना मला वाटत होतं तू करू शकशील, पण आता नाही वाटत. कारण समोरच्या व्यक्तीला तो चुकीचा आहे हे एवढंच सांगू शकतो आपण, पण बदलवू नाही शकत. असं वाटतंय आता मला. ते एखाद्याला कामावरून काढून टाकणं इतकं सोपं नसतं, कळलं का? हो, असं काही नाही आहे. हा ज्या व्यक्तीला बदलायचं आहे तीच व्यक्ती तो बदल करू शकते. आणि माझ्या आणि तुमच्या वाट्याने ती कधीच बदलत नसते, ते तिला वाटायला हवं असतं. हां, आता आपण यात एवढंच करू शकतो की तिला हा बदल का महत्त्वाचा आहे हे एवढंच सांगू शकतो. आणि तुम्ही म्हणत असाल तर चॅलेंज, हा मी बदलवून दाखवणार त्यांना. आरुष, राहू दे, ती खरंच बदलेल का माहीत नाही, पण मला वाटतं तू ना एक दिवस स्वतःचा जॉब तर घालवणार आहेस, सोबत माझाही. ती हसत बोलली. अहो, मग माझ्यासोबत कोणी नको का इथून जाताना? आणि मी जर इथून गेलो तर माझ्यासोबत तर घेऊन जाणार आणखी काही जणांना. तो हसत म्हणाला. तसं तिनं एकवार त्याच्याकडे पाहिलं आणि पुढे जात स्टाफचं लक्ष वेधून घेऊ लागली. हॅलो एव्हरीवन, थोडं इकडं लक्ष द्याल का? हॅलो मानसी मॅम, सगळेच म्हणाले. हां, तर आज मी एक नवीन व्यक्तीशी ओळख करून देते आहे. हा आहे आरुष प्रधान, आपल्या फायनान्स डिपार्टमेंटमध्ये कालपासून जॉईन झाला आहे. हॅलो एव्हरीवन, हाव आर यू? आम्ही फाईन आहोत. ओ, हे तर कालचेच सर आहेत ना? म्हणत सगळे हसू लागले. अरे, काल तुम्हीच होतात ना ज्यांनी परी मॅमचे पाय पकडलेले? एक जणाने विचारलं. हो, मी तोच होतो, तो हसत उत्तरला. तुम्ही एवढे कूल कसे काय सर? भीती नाही वाटत का तुम्हाला त्यांची? अरे, ती काय हडळ आहे घाबरायला? माणूसच आहे ना. ओ, हडळ काय सर? सगळे यावर हसू लागलेले. हसी मजाकमुळे वातावरण आणखीन सैल होत चाललेलं. तसं नाही हो, पण कामावर कालच जॉईन झाला तुम्ही आणि लगेचच तुम्हाला परी मॅमनी घरी पाठवलं तर याची नाही का भीती वाटत आहे तुम्हाला? कोणीतरी विचारत होतं. एवढं काहीही होत नसतं. हां, नाहीतर दुसरा जॉब असतोच की आपल्यासाठी. टेक इट इझी. इज दॅट सो इझी? ओ, तुम्ही तर खूप कूल आहात मग सर. हो म्हणजे काय, टेन्शन लेणे का नाही देणे का? आरुष म्हणाला. आरुष, बस, जास्त होतंय, आवर्त घे. मानसीमध्येच हळूच त्याला सांगत होती. अरे, तुमच्या सर्वांची ओळख तर करून द्या. मला नको का माहीत कोण कोण काय काय काम करतात ते? हाय सर, मी संकेत, मार्केट ॲनालिसिसचं काम पाहतो. संकेत उठून हात पुढे करत म्हणाला. हॅलो संकेत, आरुषने हात मिळवला. हाय सर, मी अश्विनी, डिजिटल मार्केटिंग पाहते. अश्विनी म्हणाली. एकमेकांच्या ओळखी करून घेणं चालू होतं. सर्वजणांची नावं माहिती करून झाली तरीही आरुष तिथंच बोलत बसलेला. यू नो वॉट, मला ना एक इंटरेस्टिंग गोष्ट येते. तुमच्या हँडरायटिंगवरून प्रत्येकाचा स्वभाव ओळखू शकतो मी, आरुष म्हणाला. ओ वाव सर, आम्हालाही सांगा ना प्लीज, म्हणत सगळेच त्याच्या भोवती जमा झाले. मानसीचं सगळं लक्ष डोअरकडे होतं. एवढ्यात डोळ्यांच्या एका कोपऱ्यात तिला बाहेर आलेली आणि फोनवर बोलणारी परी दिसली. आरुष, बस झालं, जागेवर चल, मी जाते आता, तू ना बस इथेच, ती म्हणाली. तरीही त्याचं लक्ष नव्हतं. तो त्यांना त्यांच्या हँडरायटिंगवरून स्वभाव सांगत बसला होता. त्यांचं काही संपेना हे पाहून मानसी तिथून सटकली आणि काहीच वेळात परी आत आली. सगळेच आरुष भोवती जमा होते आणि रिसेप्शनिस्ट सोडली तर कोणीच जागेवर नाही पाहून त्यांच्या मागेच येऊन ती उभी राहिली. ती पाठीमागे येऊन थांबली तरीही बहुतांश कोणाच्याच लक्षात आलं नव्हतं. तर तुझ्या सहीवरून तरी असं लक्षात येतंय तुझा थोडासा आत्मविश्वास कमी आहे संकेत. तू ना थोडंसं यावर वर्क कर, आरुष संकेतला सांगत होता. कसले क्लासेस सुरू आहेत का इथं? तिचा आवाज आला. परीचा आवाज आला तसे सगळे घाबरून उठले. ओ, परी मॅम आल्या म्हणत आपापल्या जागेवर गेले. ओ, गुड आफ्टरनून मॅम. ते मी आपलं, तो काहीतरी बोलायचं म्हणून बोलू पाहत होता. तुम्हाला काही काम नाही आहे का मिस्टर आरुष, म्हणून तुम्ही इथं टाइमपास करत बसला आहात? कम इन टू माय केबिन. म्हणून ती पटकन तिच्या केबिनमध्ये निघून गेली.
आता तिचा तो झटका आणि अवतार पाहून स्टाफकडे पाहत कसा बसा स्माईल करत आरुष तिच्या पाठोपाठ केबिनमध्ये जायला निघाला. परीच्या ऑफिसमध्ये जॉईन झाल्यापासून आरुषची ही झाली आहे तिसरी चूक. आता परी काय करेल आणि काय नाही बघूया काय होतंय पुढील भागामध्ये. ऐकत रहा इश्क रिस्क. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.